एकनाथ खडसेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अजितदादांनी दिलेल्या मतांचा विधान परिषदचा राजीनामा द्यावा, मग अजितदादांचा सन्मानाची भाषा करावी। एकनाथ खडसेंनी स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांना धोका दिला, त्यांना अंधारात ठेवलं, त्यांना फसवलं असा माझा आरोप आहे त्यांच्यावर। त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा लढवावी। त्यांची आमदारकी शाबूत राहते, मुलीला उभं करावं, पण पवार साहेबांना अंधारात ठेवून त्यांनी हा धोका दिलेला आहे। अजितदादांनी असं केलं नाही। 45-50 आमदार घेऊन अजितदादा बाजूला झालेले आहेत। अजितदादांनी धोका दिलेला नाही। आणि काय सन्मानाची भाषा दादांवर बोलतील। अनिल दादांना सांगतात ते 4 महिन्याचा आमदार आहे, अनिल दादांच्या मताने ते MLC झालेले आहेत। त्यांना अजूनही विचार आमचं सांगणं आहे, अजितदादांवर बोलताना विचार करा, बोलायचं असेल तर विधान परिषदचा राजीनामा द्यावा, नाही तर हिंमत असेल तर लोकसभा लढवा। बायकोचा उल्लेख करतात ते, त्यांच्या बोलता तरी येतं का त्यांना? तुम्ही काय केलं 15 वर्ष? कोणासाठी लढले? स्वतःच्या कुटुंबासाठी यांनी पद मागितले। सत्तेचा वापर यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे। मंदा काकू कोण आहेत? मंदा काकूंना चेअरमन केलं, रोहिणीताईंना चेअरमन केलं, रक्षाताईंना खासदारकी उमेदवारी घेतली। पण आज असं आमचा आरोप असा आहे, आमचं म्हणणं असं आहे आरोप म्हणण्यापेक्षा, की यांनी पवार साहेबांना, जयंत पाटील साहेबांना, उद्धव ठाकरेंना फसवलं आणि ही रक्षाताईंची उमेदवारी घेतलेली आहे।